स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत येणार मोठं ट्विस्ट. काव्याच्या चोरोटीच्या कार्यक्रमात नंदिनी मिसकॅरेजबद्दल सगळ्यांना खरं सांगणार. हे सत्य काव्या पचवू शकेल का? नंदिनी हिम्मत करून सगळ्यांना सत्य सांगेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मालिकेच्या आजच्या भागात काव्याच्या चोरोटी कार्यक्रमाची लगबग पाहायला मिळणार आहे. यातच नंदिनी आईपासून पोट लपवत असताना नंदिनीच्या वागण्यातला बदल तिला संशयास्पद वाटतो. जीवा नंदिनीला घाबरलेलं बघून तिला खोलीत जाऊन फ्रेश व्हायला सांगतो. दुसरीकडे काव्या आणि पाचचा रोमॅन्स सुरू असतो आणि मानिनी त्याला सगळ्यांसमोर गमतीत फटकावते. तर काव्याला सरप्राईज म्हणून काव्या गुरुस्थानी मानत असलेल्या IAS ऑफिसरना पार्थ घरी बोलावतो. त्यांना बघून काव्या इमोशनल होते. दुसरीकडे आई आणि इतर कोणाचीही नजर पडू नये म्हणून जीवाने आणलेलं खोटं पोट लावायला नंदिनी तयार होते. पण तिला खोलीत कुठेही ते सापडत नसतं. जीवा अस्वस्थ होऊन खोलीत जातो तेव्हा त्यांना समजतं की ते खोटं पोट गायब झालंय. तेव्हा नंदिनीची आई ते पोट घेऊन खोलीत येते. नंदिनी आणि जीवा आईला सगळं सांगून टाकायचं ठरवतात. तेव्हा नंदिनी रडत आईला मिसकॅरेजबद्दल सांगते. घरच्यांना अंधारात ठेवू नको. एक खोटं लपवण्यासाठी अनेकदा खोटं बोलावं लागतं, त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांना सांगून टाका असं आई सांगते. मालिकेच्या आगामी भागात चोरोटीच्या कार्यक्रमात आई काव्याला सगळं खरं सांगायला सांगते. जीवालाही वाटतं की आज जरी काव्याला ऐकून दुःख झालं तरी तिला सावरायला बरीच माणसं असतील. पण नंदिनीला काव्याला हे कळू नये असं वाटत असतं. नंदिनीचं काही न ऐकता जीवा काव्याला सगळं सांगायला बाहेर निघतो. आता मालिकेत काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, फक्त स्टार प्रवाहावर. आणि मराठी मालिका विश्वातील अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.